मोशी दुर्घटना प्रकरणी 2 अधिकाऱ्यांचं निलंबन। पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आलाट यांच्यावर निलंबनाची कारवाई। मोशी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक 4 दिवसातच जामिनावर सुटतो। सत्यमेव जयतेवर सत्यमेव जयते वरचढ होतोय। रमेश म्हात्रेला जामीन मिळाल्यानंतर रोहित पवारांची टीका। नागपुरात होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमासाठी ठाकरे सेनेची तयारी सुरू। संजय राऊत सलग 3 दिवस नागपुरात ठिय्या मांडून विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठकांचं सत्र। पनवेल जेएनपीटी मार्गावर कारवर गर्डर कोसळला। उड्डाणपुलाच्या कामावेळी गर्डर कोसळला, कोणीही जखमी नाही। जेएनपीटीवरून पनवेलकडे जात असताना कारवर गर्डर कोसळलाय। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणातील आरोपी काकासाहेब डोंबाळी यांच्यावर गावात खुलेआम फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे। टिटवाळ्यामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव बस थेट दुकानामध्ये घुसली। टिटवाळ्याच्या निमकर नाका भागात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। अपघाताच्या दरम्यान बसमध्ये 12 ते 15 प्रवासी होते। सुदैवानं दुकानामध्ये किंवा परिसरात कोणीही गंभीर जखमी झालं नाही। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या बार्सची धडक बसल्यानंतर आज पुलाची अंडर वॉटर तपासणी करण्यात येणार। पुलाचे किती नुकसान झालं याची नेमकी माहिती तपासणीमधून कळेल। बीडच्या केस तालुक्यामधील बनकरांचा चिंचपूर रस्त्यावरील पुलाच्या निकृष्ट कामाची TV9च्या बातमीनंतर चौकशी सुरू। चौकशी समितीकडून 60 लाखांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे। वाळू तस्करीच्या विरोधामध्ये तक्रार केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी नागटिळक यांना मारहाण। पंढरपूरमध्ये वाळू माफियांकडून नागटिळक यांना मारहाण। नागटिळक यांच्यावर सांगलीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कर्तव्यावर असताना बीड जिल्हा रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी मद्यपान केलं। जिल्हा शल्य चिकित्सकांना याची माहिती मिळताच कर्मचारी बडतर्फ। कर्तव्यावर असताना कुणीही चुकीचं वागलं तर कारवाई करणार, जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांचा इशारा। वडाळ्यामधील KBH शाळेमध्ये शासकीय कामात अडथळा। SIR मोहिमेदरम्यान महिला BLOला धक्काबुक्की, मायलेकींवर गुन्हा दाखल। मतदार पुनरीक्षण मोहिमेमध्ये अर्ज वाटप करताना हा प्रकार घडलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली। पाऊस नसल्यामुळे धानाची रोपं करपली। कर्ज काढून केलेली पहिली पेरणी वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वाहून गेलेल्या शिरोळ बंधाऱ्याची पाहणी केली। शिरोळ बंधाऱ्याचं कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार। 50 लाखांचा निधी मंजूर। आणखी 2.5 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती। चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव शिवारामध्ये 70% मका पीक अज्ञात रोगाच्या विळख्यामध्ये। महिनाभराच्या मका पिकाची वाढ खुंटली। पानांवर लाल पिवळ्या रंगाचा प्रादुर्भाव। अज्ञात रोगामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत। चंद्रपूर जिल्ह्यामधून सुद्धा पाऊस गायब। पेरणी केलेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल। पाऊस नसल्यामुळे शेती करपण्याची शक्यता। शेतकऱ्यावर आर्थिक अडचण येण्याची शक्यता।